कुरुकली येथे शिवजयंतीचे नेटके आयोजन. सडोली खालसा करवीर तालुक्यातील कुरुकली येथे शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विविध उपक्रम शिवराष्ट्र कला क्रीडा तरुण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्याच्या सांगता समारंभात सुशासनाने विचार आत्मसात करावेत तर आपण शिवरायांना अपेक्षित असलेले सुराज्य घडवू शकू, असे प्रतिपादन करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले. ते शिवजन्मोत्सव व शिवचरित्र पारायणाच्या सांगता समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोल्डन फ्युचर कंपनीचे CEO डॉ. सजराव पाटील हे होते. प्रास्ताविक संभाजी पाटील यांनी केले. यावेळी मर्दानी खेळाचा थरार अचंबित करणारा होता. सांगता समारंभात शिवचरित्राची पुस्तके मोफत वाटण्यात आली. बोलताना शिंदे यांनी स्पार्टाच्या 300 सैनिकांच्या लढाईचा आणि गनिमी काव्याचा संदर्भ देत सांगितले की जगासमोर आदर्श असणारे युद्धकौशल्य आपल्या मातीत आहे. राजा नसतानाही प्रजा केवळ स्वराज्यप्रेमापोटी लढली. हा इतिहास तरुणांनी अभ्यासावा. परकीय विचार स्वीकारण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाचा वारसा जपणे ही काळाची गरज आहे. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्यात संजीवन ब्लड बँक कोल्हापूरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सोहळ्यात प्राध्यापक अण्णासाहेब भागाजे, डॉ. दिग्विजय पाटील, नामदेव पाटील काका, गौरव कुंभार, प्रताप पाटील, दिलीप पाटील, दत्तात्रय पाटील, एकनाथ पाटील, प्राध्यापक धनंजय भोसले, प्राध्यापक प्रकाश पाटील आदी मंडळी उपस्थित होती. मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, शिवाजीराव श्रीपती पाटील यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. सूत्रसंचालन व आभार RR पाटील यांनी केले. तर सायंकाळी प्राध्यापक रणजित आशा अंबाजी कांबळे यांच्या एकपात्री विनोदी प्रयोगाने शिवचरित्र सप्ताहाची सांगता करण्यात आली. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे